आज मी बनवणार आहे घरगुती आमटी। खूप सोपी आणि सगळ्यांना आवडणारी अशी आमटी आहे। तर सगळ्यात आधी मी हरभऱ्याची डाळ घेतली होती। डाळ व्यवस्थित स्वच्छ धुवून कुकरमध्ये घालून छान शिजवून घेतली। डाळ शिजल्यावर मी तिची येळवणी वेगळी काढून घेतली, कारण ती आमटीसाठी लागणार आहे। आता आमटीला फोडणी देण्यासाठी मी एक पातेलं घेतले, त्यात तेल घातलं। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये खडे मसाले ॲड केले। ते छान कडक झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे मोहरे ॲड केले। ते छानपैकी तडतडले। मग ते थोडं तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण, आलं आणि कोथिंबीरची पेस्ट टाकली। ही पेस्ट थोडी परतून घेतली, म्हणजे छान सुगंध येतो। मग त्यात कांदा टाकला। कांदा चांगला मऊ आणि गुलाबी होईपर्यंत परतला। कांदा छान परतल्यावर त्यात टोमॅटो घातले। टोमॅटो पण मऊ होईपर्यंत परतून घेतले। यानंतर मी त्यात ओलं खोबर घातलं। खोबर घातल्यामुळे आमटीचं छान चव येते। आता मसाल्याची वेळ। त्यात मी काळं तिखट आणि सुहाणा मसाला घातला। मसाले टाकल्यानंतर ते थोडेसे परतून घेतले, म्हणजे कच्चेपणा राहत नाही। आता त्यात फोडणीत मी काढून ठेवलेली येळवणी टाकली। आमटी छान उकळायला ठेवली। आमटी चांगली उकळल्यावर वरून कोथिंबीर टाकली आणि गॅस बंद केला। अशी ही साधी चविष्ट घरगुती आमटी तयार झाली आहे। ही आमटी भात, पोळी किंवा भाकरीसोबत खूप छान लागते। तुम्ही ही आमटी नक्की ट्राय करा। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत।